ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण हा गेला काही दिवसापासून 9वा अध्याय बघतोय आणि यामध्ये आपण बघितलं होतं की भगवंताचं जे निर्गुण निराकार रूप आहे किंवा ज्याला आपण निर्गुण रूप जनरली म्हणतो किंवा शुद्ध ब्रह्म किंवा शुद्ध रूप जे आहे भगवंताचं त्याची चर्चा आपण इथे करतो आहोत. आणि मागच्या आपण काही क्लासमध्ये बघितलं होतं की दोन प्रकारचे भगवंतांनी सांगितले की साधक आहेत. की एक साधक आहे की ते मला जाणत नाही, अवजानंती मा मूढा मानुषीम तनुमाश्रितम. ते म्हणतात की मी केवळ एक हात पाय कान नाक डोळे असलेला एक पुरुष आहे आणि माझ्यामध्ये सर्व सर्व शक्ती आहे की हा माझा कर्मफलदाता ईश्वर आहे आणि मला जे काही पाहिजे ते देईल असाच एवढंच फक्त समजणारा आहे. म्हणजे ते काही समजणं चुकीचं नाही आहे, पण फक्त तेवढं लिमिटेड समजणं आहे हे तिथे भगवंतांना सांगायचं आहे. की सगुण ईश्वराचं जे काही रूप आहे हे चांगलं जरी असलं, आपल्याला भावणारं जरी असलं किंवा आपल्या इंद्रियांच्या पकडीत जरी येणार नसलं तरीही ते लिमिटेड स्वरूप आहे हे भगवंतांना सांगायचं आहे. आणि खरं स्वरूप जे आहे भगवंताचं हे आहे निर्गुण निराकार स्वरूप, ज्याला आपण चैतन्य रूपाने भगवंताचा अनुभव करणं ते आहे खरं स्वरूप. तर मागच्या क्लासनं आपण बघितलं होतं की जे साधक किंवा जे लोक भगवंताच्या त्या निर्गुण निराकार रूपाकडे जायचा प्रयत्न करत नाही त्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं. आणि अजून दुसरे एक प्रकारचे साधक त्यांनी सांगितले होते की महात्मानस्तु माम पार्थ, की जे लोक खरोखर चांगल्या संस्कारात जन्म ज्यांनी घेतला आहे, ज्यांचे पूर्वकर्म चांगले आहेत आणि ज्यांनी खरोखर या जीवनामध्ये काहीतरी आपल्या जीवनाचं उच्च ध्येय ठेवलेलं आहे, अशा साधकांची एक इथे त्यांनी पुन्हा सांगितलं की असे पण काही साधक आहेत की जे भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्यय, की ते सदैव माझं भजन कीर्तन करतात आणि मी असा अव्यय निर्गुण निराकार असा माझं हे खरं स्वरूप आहे हे ते जाणतात. तर आता ते कसं प्रकारे जाणतात किंवा ते कसे प्रॅक्टिस करतात त्याबद्दल आता तुम्हाला भगवंत पुन्हा पुढच्या श्लोकमध्ये आपल्याला सांगतायत. 14वा श्लोक आपण आज बघू. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्त उपासते. आणि ते दृढनिश्चयी भक्तजन नेहमी माझ्या गुणांचे व नामाचे कीर्तन करीत आणि माझ्यासाठी यत्न करीत व मला वारंवार नमस्कार करीत सदा माझ्या ध्यानात निमग्न होऊन अनन्य भक्तीने माझी उपासना करतात. आता हे जे महात्मानस्तू सांगितलं की जे साधक भगवंताच्या दर्शनासाठी धडपड करतात प्रामाणिकपणे, ते कसं करतात तर ते इथे म्हणतात की ते सततम कीर्तयन्तो माम, की ते सदैव पहिल्या सांगितलं दृढव्रता, की त्यांचं एकदम गोल पक्क असतं, त्यांचा पक्का निश्चय असतो की या जीवनाचा उद्देश हा ईश्वर लाभासाठीच आहे. त्यासोबत आपल्याला सगळ्या इतर गोष्टी करायच्या आहे, संसार करायचा आहे, सगळ्याच गोष्टी करायच्या आहे, त्या काही सोडून द्यायचं नाही आहे मागे. त्या पूर्ण यथार्थपणे जसं आपल्या वेदात सांगितलं आहे, जसं धर्मशास्त्रात सांगितलं आहे, आश्रम विहित कर्म करत ते सगळं करायचं आहे. पण उद्देश काय आहे की या जन्माचं सार्थक करून घेणं, या मनुष्य जन्म जे मिळाला आहे तो. तर असे जे महात्मान आहेत ते कसं करतात, दृढव्रता, की त्यांचा निश्चय एकदम पक्का आहे की आपला निश्चय, त्यांचा निश्चय काय असतो की मोक्ष मिळवायचा किंवा भगवंताचं दर्शन करायचं, हा त्यांचा निश्चय असतो. हा निश्चय पक्का असताना त्या म्हणतात की दृढव्रता, की त्यांचं व्रत त्यांनी घेतलं आहे की त्याशिवाय माझं दुसरं कुठलंच पैसा किंवा काय नाम यश पद प्रतिष्ठा हे कुठलंच माझं आयडियल नाही आहे किंवा कुठलाच हा माझा उद्देश नाही आहे. माझा उद्देश फक्त भगवत प्राप्ती आहे. आणि त्यासाठी काय करतात ते सततम कीर्तयन्तो माम, की सदैव त्यासाठी म्हणून ते भगवंताचं नाम गुणगान कीर्तन सत्संग या प्रकारच्या गोष्टी ते करत असतात.
म्हणजे एकदा जर आपला निश्चय पक्का झाला, एकदा जर आपलं आयडियल पक्क झालं, तर त्यासाठी मग आपण सगळं करतो. आपण तुम्ही खेळाडूंमध्ये बघा ना, की खेळाडू त्यांना जेव्हा काहीतरी कोणाला ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायचा आहे, तर जेव्हा त्यांचा निश्चय पक्का झाला की आता ऑलिम्पिकमध्ये आपण भाग घ्यायचा, त्यानंतर त्यांचं जे सुरू होतं, की त्यांचा डायटिशियन काय असतो, त्यांचा सायक्रॅटिक असतो, पुन्हा त्यांचा प्रॅक्टिस घेणारा असतो, दिवस रात्र नुसतं त्याचं ध्येय घेऊन असतात ते. म्हणजे त्यांना त्याच्याशिवाय त्यांच्यासमोर काहीच नसतं. तर इथे त्यांना म्हणायचं आहे की जेव्हा हे सततम कीर्तन, सतत त्याच्या मनामध्ये हां, आणि नित्ययुक्त, पुन्हा इथं अजून एक त्यांनी शब्द छान वापरला आहे, की ते नित्ययुक्त असतात, की सदैव माझ्यासाठी ते जोडलेले असतात, की दृढव्रता, सततम कीर्तयन आणि आणि नित्ययुक्त, की सदैव त्या खेळाशिवाय, की एखादा खेळाडू बघा त्याच्याशी तुम्ही बोला, किंवा एखादा सिनेमा करणारा बघा, किंवा एखादा आर्टिस्ट बघा, तुम्ही कोणीही बघा, की ज्यांनी त्यांचं एक ध्येय पक्क करून ठेवलेलं आहे, ते सदैव त्याच्या मागे असतात. सदैव विचार त्याचा चालताना, फिरताना, बोलताना. तुम्ही गायक बघा, उठता बसता आ आ करत राहतील ते. मला आठवतं की आमच्याकडे एकदा सुरेश भट आले होते. तर ते आले, सगळ्यांचं चहा पाणी चालू आहे, सगळं चालू आहे. पण ते त्या कशातच नव्हते. ते त्यांना सदैव त्या डोक्यात काहीतरी चालू आहे, काहीतरी गुणगुणतायत, काहीतरी करतायत. ते सगळ्यांसोबत बसले होते, सगळ्यांचा गप्पा चालू आहे, सगळ्यांना चहा देणं चालू आहे, सगळं चालू आहे. बट कम्प्लिटली ही वॉज अलूफ फ्रॉम एव्हरीथिंग. ते त्यांच्या जगात वावरत आहेत. तर असा याला म्हणतात सततम कीर्तयंत, ह्याला की नित्ययुक्त, की जो सदैव त्याचं संधान, त्याचं अनुसंधान त्यांचं सुटलेलं नाही आहे. आता जगात व्यवहार करत नाही का, ते करतायत सगळा. जगात सगळा व्यवहार चालू आहे, पण त्या व्यवहारामध्ये पण ते फक्त व्यवहार म्हणूनच व्यवहार आहे. जसं आपण व्यवहार शब्द वापरतो तसा तेवढ्याच पुरतं फक्त या संसारात आहेत ते. म्हणून हे कुठलेही तुम्ही बघा, प्लेयर बघा, कुठल्या ज्या एका ध्येयासाठी वेडे झालेले आहेत लोक. आता हे आपण उदाहरण सांगतोय, पण तसंच जर ते म्हणजे साधारण बाह्य गोष्ट घेण्यासाठी जर आपण इतकं खटपट करावं लागतं, किंवा इतकं त्याच्यासाठी एकरूप व्हावं लागतं त्या गोष्टीसोबत, तर मग भगवंताला मिळण्यासाठी आपल्याला किती एकरूप व्हावं लागेल. म्हणून तिथे भगवंत म्हणतायत की असा हा नित्ययुक्त जो आहे, आणि काय म्हणतात पुन्हा भक्त्या माम नमस्यंत, की तो आता प्रयत्न करतोय. हां, तो काय करतोय, दृढव्रत आहे, नित्ययुक्त आहे, यतंत तो प्रयत्न करणार आहे. पण त्यासोबतच काय, नमस्यंतश्च माम भक्त्या, की स्वतःच्या सगळं तो काम करतोय, पण शेवटी शरणागती भाव पण आहे. कारण त्याला माहिती आहे की हे सगळं असूनही भगवंताची कृपा झाल्याशिवाय या सगळ्या गोष्टीचा काही उपयोग होणार नाही आहे. तर भगवंताची कृपा मिळण्यासाठी, कारण आपल्यामध्ये इतके विघ्न आहेत, आधी भौतिक, आधी आध्यात्मिक, आणि काय आधी दैविक, इतक्या विघ्नातनं आपण जात असतो. इतक्या विघ्नांना पार करून 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 आपल्याला स्ट्रगल करायचा असतो. तर तिथे आपण स्वतः कमी पडतो ह्या सगळ्या विघ्नांना पार करण्यासाठी. म्हणून तिथे परमेश्वराची कृपा आपल्याला पाहिजे असते, की मी प्रयत्न करतोय, मी सगळं करतोय, मी सिन्सिअरली करायचा प्रयत्न करतोय, पण या सगळ्या विघ्नांपासून मला दूर ठेवा. बाकी ज्या काही गोष्टी त्या मी करेन, पण हे विघ्न, कारण आधी दैविक, आधी आध्यात्मिक, हे जे काही सगळे विघ्न आहेत, हे आपण आपल्या शक्तीवर सोडू शकत नाही. म्हणून इथे ते म्हणतात की भगवंताची ते कृपा करतात, म्हणजे सरेंडर टू गॉड ज्याला म्हणतो आपण. म्हणून हा श्लोकात फार सुंदर सांगितलं आहे की हे महात्मा नुसतं जाऊन चालत नाही. म्हणजे नुसतं चांगल्या घरात जन्म घेऊन, चांगले संस्कार घेऊन, किंवा महापुरुष संश्रय घेऊन होत नाही तोड्याने. आपोआपणारी गोष्ट नाही आहे. हां, ते दृढव्रता, नित्ययुक्त, त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. की एखादा नुसता त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की लहानपणी त्या पोराचे पाय पाळण्यात दिसतात, की त्याच्यामध्ये फार चांगले गुण आहे, पण ते चांगले गुण त्यांनी जर कल्टिवेट नाही केले, त्याच्यावर जर चांगलं खतपाणी नाही घातलं, एखादं तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं बी घेऊन या, पण त्याला जर तुम्ही सांभाळ व्यवस्थित नाही केला, त्याला जर खतपाणी टाकलं नाही, त्याचं जर कुंपण तुम्ही लावलं नाही, तर ते कितीही महागातलं बी असू दे, कितीही छान रोप असू दे, ते नष्टच होणार एक दिवशी. तसंच ज्या काही आपल्या चांगल्या प्रवृत्ती आहेत, ज्या काही चांगले गुण आपल्यामध्ये जे आहेत, त्याला कल्टिवेट करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये चांगले आणि वाईट गुण आहेत, आपण सगळं मिक्सचर आहोत त्याचं. पण चांगल्या गुणाचं कल्टिवेशन करणं, त्याची शेती करणं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि चांगले करत असताना त्याच्यासोबत तण पण वाढत असतं. इथे तुम्ही भात शेत लावलं, भात वाढतोय तिकडे, त्याचसोबत तिकडे तुम्हाला बघा हे पण वाढतात, आपलं तण पण वाढत असतं, गवत पण वाढत असतं.
तर हे दोन्हीही प्रोसेस सोबत आहे, की हे तण पण वाढू द्यायचं नाही आहे आपल्याला. आपल्या वाईट संस्कारांमुळे काय काय जे काही गोष्टी येतात त्याचं पण तण वाढू द्यायचं नाही आहे. पण ॲट द सेम टाईम जे चांगले संस्कार आहे त्या चांगल्या संस्कारांना आपल्याला वरती पण आणायचं आहे. ही आहे खरी प्रोसेस. म्हणून ते म्हणतात की सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्त उपासते. तर भगवंताकडे जायचं असेल किंवा त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये रममाण व्हायचं स्वतःला आपल्या त्या साधनेमध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. आणि कल्टिवेशन फार आवश्यक आहे. नाही तर कितीक आपण चांगले चांगले संस्कार आपल्यामध्ये असतात, किती चांगले लोक बघतो आपण, पण ते कल्टिवेट न केल्यामुळे ते सगळे सुप्त गुंडाने पडून राहिले तिथेच. ते वाढलेच नाही. त्याला आपण वाढवू शकलो नाही त्याला. आणि ते वाढवणं आपल्या हातात आहे. कारण तेवढी फ्री विल, तेवढी बुद्धी भगवंताने आपल्याला दिलेली आहे. म्हणूनच आपण माणूस आणि गाढव याच्यामध्ये फरक आहे. कारण गाढव जर त्या ट्रॅफिकमध्ये उभा राहिला तर त्याला कोणी शिवाय देणार नाही, त्याच्यावर काही कोर्ट केस लागणार नाही आहे. पण आपण जर त्या रस्त्यात उभं राहिलो आणि ट्रॅफिक जाम केला तर आपल्याला पोलीस धरून घेऊन जातील. तर ह्या दोघांमध्ये आपला फरक आहे. तर तेवढी आपण शक्ती, आपण त्याला म्हणतो की काय म्हणतात त्याला, स्वाधीन इच्छा जी भगवंताने दिलेली आहे, ती स्वाधीन इच्छेचा आपण नक्कीच वापर करायला पाहिजे. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. त्यांच्यापैकी काही तर मज विराट स्वरूप परमात्म्याचे ज्ञानयज्ञाने पूजन करीत एकत्व भावाने, अर्थात जे आहे ते वासुदेवच आहे या भावनेने उपासना करतात. व दुसरे पृथक भावाने, अर्थात स्वामी सेवक भावाने, आणि कोणी कोणी नाना प्रकारही माझी उपासना करतात. आता इथे भगवंताने आपल्याला पहिल्यांदा सांगितलं ते साधक असे आहेत की त्याला मोघ ज्ञान आपण बघितलं की ज्या लोकांना या रस्त्याचं ज्ञानच नाही आहे, ते व्यर्थ जीवन घालवत आहेत. मग दुसरं त्यांनी सांगितलं की काही उपासक आहे की जे महात्मान असं सांगितलं त्यांनी, की ज्यांच्यावर चांगले संस्कार आणि ते भगवंताकडे जायचा प्रयत्न करतात. हा एक रस्ता झाला. अजून एक प्रकारचे साधक ते म्हणत आहेत की अजून माझे काही साधक आहेत, ते काय करतात, ज्ञानयज्ञेन चापन्ने, की ते फक्त माझ्या या निर्गुण रूपाचं ध्यान करतात. हां, तर इथे भगवंत सांगतायत की अजून एक प्रकारचा साधक आहे की जो साधक फक्त भगवंताच्या निर्गुण निराकार रूपाचंच तो ज्ञान, म्हणजे काय म्हणतात त्या रस्त्याने तो जातो आहे. म्हणजे 3 रस्ते दाखवले की एक आहे साधक की जो नुसतं त्याचा उद्देशच वेगळा आहे. हां, त्याचा उद्देश काय आहे की फक्त अर्थ आणि काम. दुसरा साधक आहे की तो खरं सिन्सिअर आहे, त्याला जायची इच्छा आहे, तो महात्मा आहे, तो त्याच्या स्वतःचा सगळ्या क्वालिटीज कल्टिवेट करायचा प्रयत्न करतो आहे. आणि अजून एक प्रकारचे साधक आहे की जास्त उन्नत आहे, तो ज्याला आपण श्रेष्ठ साधक म्हणू शकतो, की तो साधक त्याच्या पूर्वकर्मांच्या मुळे म्हणा किंवा या जन्माच्या त्याच्या प्रयत्नामुळे म्हणा, की तो आता हळूहळू उन्नत होऊन केवळ निर्गुण निराकार रूपाचं भगवंताचं दर्शन करतो आहे. तर त्याचं आता इथे भगवंत सांगतात की ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजंतो मामुपासते. आता कसं असतं ना की आपली ही डेव्हलपमेंट कशी होते, की सुरुवातीला आपली धारणा काय असते की एक कोणीतरी भगवंत आहे, आपल्याला त्या भगवंताच्याबद्दल काहीही माहीत नसतं. कुठली तरी एक शक्ती आहे, ती शक्ती या जगाला चालवते आहे, कोणीतरी एक आहे शासक, ही आपली पहिली कल्पना असते भगवंताबद्दल. मग हळूहळू काय होतं की हळूहळू आपल्या मनात येतं की कोणीतरी एक देव आहे, त्याला पर्सनलाइज गॉड आपण म्हणतो. की मग मला श्रीरामकृष्ण आवडायला लागले, कोणाला श्रीकृष्ण आवडायला लागले, कोणाला गणपती आवडायला लागला, कोणाला काली आवडायला लागली. मग आता इथे कसं झालं की आधी एक अशी कल्पना होती की कोणीतरी ईश्वर आहे, कोण आहे माहिती नाही, एक ईश्वर आहे, कोणीतरी शासक आहे, एवढं फक्त माहीत झालं. आता उन्नत झाल्यानंतर काय झालं की आता मला त्या भगवंताबद्दल अजून मी जवळ गेलो. आता मी एका भगवंताचा आधार घेतोय. हां, आता इथे एकरूप ईश्वराचं आपण ध्यान, भजन, कीर्तन सगळं करतो. आधी काहीच माहीत नव्हतं, आता एका रूपाला आपण घेतलेलं आहे की जे रूप मला आवडतं, कोणाला राम आवडतं, कोणाला श्रीकृष्ण आवडतं, कोणी आवडते. हे झालं एकरूप ईश्वराचं दर्शन किंवा त्याच्यासाठी म्हणून काय म्हणतात आपली प्रार्थना. मग पुन्हा हळूहळू तो साधक उन्नत होत जातो. ही दुसरी स्टेज येते त्याची, की त्याला आता लक्षात येतं की माझा जो इष्ट आहे ते इष्ट तर आहेच,
पण इतर पण जे काही देवता आहेत, इतर पण जे काही अवतार आहेत, देवता आहेत, त्या पण श्रेष्ठ आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये पण माझा ईश्वर आहे. आता इथे कसं झालं आहे की त्याचा आता हळूहळू उन्नत होतो आहे. तो आधी फक्त त्याच्या स्वतः एका रूपालाच तो म्हणायचा की एवढंच फक्त आहे. म्हणजे तिथे थोडासा फॅनॅटिसिझम असतो की नाही, माझंच फक्त खरं, बाकी सगळं चूक, किंवा माझाच ईश्वर श्रेष्ठ, बाकी सगळे चूक आहेत, असा एक तिथे भाव असतो. आता हळू तो उन्नत झाला. आता इथे हे अनेक रूप ईश्वराचं तो ध्यान करतोय. पहिल्यांदा एक रूप होता, फक्त त्याला एकच ईश्वर आवडायचा किंवा एकच त्याचा इष्ट होतं. आता अनेक रूपांमध्ये तो आपल्या इष्टाला बघतोय. अजूनही त्याचं सर्व ज्ञान आलेलं नाही त्याच्यामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये तो ईश्वर बघत नाही आहे. फक्त तो इतर ईश्वरांमध्ये पण आता हळू तो त्याला स्वतःच्याच ईश्वराचं रूप बघायला लागला आहे. म्हणजे ते म्हणतात ना, ती गोष्ट आहे ना की जे काय विष्णू भक्त आहेत आणि शिवभक्त आहेत, तर दोन्ही देवांच्या काय म्हणतात त्या मूर्त्या जवळच आहेत. तर विष्णू भक्त आला आणि त्याने उदबत्ती लावली. आता ह्या उदबत्तीचा सुगंध त्या याच्या नाकात जाऊ नये, शंकराच्या नाकात जाऊन त्याचं नाक धरून ठेवलं, दाबून ठेवलं, विष्णूचं नाक दाबून ठेवलं की मी विष्णूला दाखवतो आणि शंकर कसा माझ्या सुगंध घेईल, तो वेगळा देव. म्हणजे एकरूप देवावरची निष्ठा चांगलीच आहे, म्हणजे ती आवश्यक आहे पहिल्या स्टेजला. त्याच्यात तुम्ही निष्ठाच नसेल तर सगळंच तिथे प्रॉब्लेम आहे. तर प्रथम आपली निष्ठा असायलाच पाहिजे एका देवावर, एका आयडियलवर किंवा एका इष्टावर. पण ती निष्ठा देवावरची हळूहळू उन्नत होऊन आता इतर देवांमध्ये पण तो आपल्या इष्टाला बघायला सुरुवात करतो. तर म्हणतात आपण विश्वरूप दर्शन किंवा अनेक रूप दर्शन आपण आता बघतो की प्रत्येक देवामध्ये एकच तत्व भरलेलं आहे. मग अजून एक प्रकारची स्टेज आहे जी इथे भगवंत सांगतात की थर्ड स्टेज, की ते अरूप ईश्वर, तिथे कुठलंच रूप नाही आहे, तिथे फक्त चैतन्य आहे. त्या तिसऱ्या स्टेजमध्ये लक्षात येतं की हे सगळे जे रूप आहे ते सगळे सगुण रूप आहेत. शेवटी हे येणार आणि जाणार. पण असं खरं भगवंताचं काय म्हणतात स्वरूप आहे, निर्गुण निराकाराचं स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप जे भगवंताचं आहे की जे सदैव आहे, कायम आहे, ते कधीच जाणारं नाही आहे. आणि असे साधक काही या अरूप ईश्वराची पूजा करतात. म्हणजे स्टेज कशी झाली, एकरूप, पहिल्यांदा एकाला आपण धरून बसलो, नंतर अनेक रूप आणि नंतर अरूप, ही झाली परिणती. तर अशीच आपली प्रत्येक साधकाची काय म्हणतात त्याला वाटचाल असते. त्याला आपण म्हणतो ना की द्वैत, विशिष्ट अद्वैत आणि अद्वैत, ह्या अशा पूर्ण स्टेजेस असतात. म्हणून इथे भगवंत म्हणतात की असा एक साधक आहे की अन्ये माम एकत्वेन उपासते. हां, की काही असे साधक आहेत की ते मला एकत्व भावाने, म्हणजे निर्गुण ईश्वर उपासना त्याप्रमाणे माझी करतात. आता निर्गुण उपासना आपण बघितलं की अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अगंधम, की जिथे काहीही तिथे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गुण नाहीत, गुणरहित असा ईश्वर, त्याची ती उपासना करतात. ज्ञानयज्ञेन चा अपि अन्ये, काही अन्य लोक आहेत की मला ते उपासतात एकत्वेन. आणि पृथक भावाने, अर्थात स्वामी सेवक आणि कोणी नाना प्रकाराने. म्हणजे इथे त्यांनी दोन प्रकार सांगितले भगवंतांनी की एक अनेक रूपाने माझं ईश्वराने भजन करतात, पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम जे म्हणतात, की काही साधक आहेत ते मला सर्व रूपामध्ये विश्वामध्ये किंवा बहुरूपाने माझी पूजा करतात, आणि काही साधक जे आहेत ते फक्त माझं अरूप ईश्वराचं साधन करतात. दोन प्रकारच्या साधकांचं इथे भगवंतांनी रेफरन्स केलेला आहे. आता 16 आपण बघू. अहम क्रतुरहम यज्ञ स्वदाहमहम औषधम मंत्रोहमहम वाज्यम अहम अग्निर अहम होतम. कारण क्रतू अर्थात श्रौतकर्म मी आहे, यज्ञ अर्थात पंचमहायज्ञादी स्मार्तकर्म मी आहे, स्वधा म्हणजे पितरांच्या निमित्ताने दिले जाणारे अन्न मी आहे, औषधी म्हणजे सर्व वनस्पती मी आहे, मंत्र मी आहे, घृत मी आहे, अग्नी मी आहे, आणि हवनरूपी क्रियाही मीच आहे. आता ह्या 16व्या श्लोकापासून तर 19व्या श्लोकापर्यंत आपण जे विश्वरूप दर्शनाचं जो काही इथे बघितलं की अनेक रूप ईश्वर जो आहे त्याचं थोडंसं इथे वर्णन भगवंतांनी इथे आणलेलं आहे. की असा साधक मग काय कुठे कुठे भगवंताला बघतो,
तो आता सगळ्याच गोष्टींमध्ये भगवंताला बघायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता हे वैदिक काळामध्ये कसं, तेव्हा कुठलंही कर्म हे आपल्या हवन, होम, हवन त्या रूपाने व्हायचं. आता पौराणिक याच्यानंतर आपल्या वेगवेगळ्या उपासना किंवा पूजा पद्धती सुरू झाल्या आहेत, पण वैदिक काळामध्ये कुठलीही उपासना किंवा कुठलंही कर्म, उपासना नाही, कुठलंही कर्म हे यज्ञाद्वारा व्हायचं. म्हणून त्यांनी इथे यज्ञाची संकल्पना घेतली आहे की जेव्हा असा साधक कर्म करतो तो त्या कर्मामध्ये पण ईश्वरच बघतो. कसं बघतो तो? तिथे म्हणतात की अहम क्रतू, की हा जो यज्ञ मी करतो आहे तो पण मीच आहे. म्हणजे त्या यज्ञाच्या कर्मामध्ये पण तो ईश्वरालाच बघतो. हां, नंतर काय म्हणतात की अहम क्रतू अहम यज्ञ, तो यज्ञ जो करतो आहे तो पण मीच आहे. आता क्रतू म्हणजे कसं आहे, तर श्रौत कर्म म्हणजे श्रुतीत सांगितलेले कर्म. श्रुतीत सांगितलेले काही आपल्या इथे कर्म आहेत आणि स्मृतीमध्ये सांगितलेले काही कर्म आहेत. श्रुती आणि स्मृती ह्या दोन गोष्टी समजून घ्यायला पाहिजे की स्मृतीमध्ये पण काही कर्म सांगितले आहे. आता श्रुती म्हणजे काय? श्रुती म्हणजे वेद, की जे त्या ऋषींच्या रिव्हिलेशनमधनं, त्यांच्या अनुभवातनं ज्या काही त्यांनी गोष्टी सांगितल्या त्या झाल्या श्रुती, वेद. त्यांनी भगवंताचं ते त्या सोर्सकडनं ऐकलं, म्हणून त्याला म्हणतात ना की अपौरुषेय, की कुठल्याही पुरुषांनी हे वेद दिलेले नाही आहेत, हे त्यांना भगवंताकडनं प्राप्त झालेले आहेत. तर ही श्रुती जी आहे, ह्या श्रुतीमध्ये जे काही कर्म सांगितलेले आहेत ते काही कर्म आहेत आणि काही स्मृतीमध्ये कर्म सांगितलं आहे. स्मृती म्हणजे कसं, हे गीता ही स्मृती झाली, रामायण, महाभारत ह्या स्मृती झाल्या. हे डायरेक्ट काही आपल्याला श्रौत कर्म म्हणता येत नाही. तर स्मृतीमध्ये जे काही कर्म सांगितले आहे ते स्मार्त कर्म. आता एक लक्षात ठेवायला पाहिजे की स्मृतीमध्ये जे काही कर्म सांगितले आहे त्याची व्हॅलिडिटी काय आहे, की ते जर वेदांशी जुळत असतील, ते जर वेदांशी जर त्यांचं सोर्स दाखवत असतील तर त्याला व्हॅलिडिटी आहे. म्हणजे मी सांगतो म्हणून नाही आहे, मला असं वाटलं की तुम्ही अशी पूजा करा, त्याला काही अर्थ नाही आहे. ते स्मृतीत सांगू देत, ते स्मार्त कर्मामध्ये असू देत, पण ते स्मार्त कर्माची व्हॅलिडिटी असायला पाहिजे वेदांशी, तरच ते स्मृतीमध्ये किंवा स्मार्त कर्म जे आहेत ते उपयोगाचे आहेत किंवा ते आपण व्हॅलिड म्हणता येईल त्याला. तर इथे हे जे सांगितलं की हा यज्ञ जो आहे हा श्रौत कर्म आहे. हे श्रौत कर्म जे आहे हे श्रुतीत सांगितलेले जे काही यज्ञ आहेत, वेदांमध्ये सांगितलेले जे काही यज्ञ आहे ते यज्ञ पण मीच आहे. आणि तो रिच्युअल म्हणजे जे मी ती पूजा करणार आहे तो पण मीच आहे. मग काय म्हणतात ते, की क्रतू अहम यज्ञ अहम स्वधा अहम. आता काय स्वधा म्हणजे कसं आहे ना, की स्वधा आता हे पितृयज्ञ, म्हणजे जेव्हा आपण पितृंची काही पूजा करतो किंवा पूर्वजांना जे काही आपण पूजा अर्चा देत असतो तेव्हा स्वधा हा वापरतात. म्हणजे देवांची जेव्हा पूजा करतो तेव्हा आपण स्वाहा म्हणतो आणि पितरांना जेव्हा पूजा करतो तेव्हा स्वधा. तर जी काही आपण पितरांची पूजा करतो, जी काही माणूस पुत्रांची पूजा करत असेल तर त्या निमित्तानं दिले जाणारे जे काही अन्न आहे, जे काही ऑफरिंग आहे किंवा जो काही प्रसाद आपण त्यांना देतो, नैवेद्य आपण त्यांना दाखवतो, ते पण मीच आहे, त्यामध्ये पण काही फरक नाही आहे. आणि मग म्हणतात ते की अहम औषधम, की औषध म्हणजे दोन्ही गोष्टी, औषध म्हणजे मेडिसिन किंवा औषध म्हणजे अन्न, की मी जे अन्न खातो ते पण मीच आहे. म्हणजे आता इथे औषध म्हणजे कसं, औषध हा शब्द तसाच आलेला आहे की आपण औषधासारखं जेवायला पाहिजे, औषधासारख्या गोळ्या नको खायला. आता उलटं झालं आहे की आपण जेवतो कमी आणि औषध जास्त खातो. तर इथे त्यांना सांगायचं आहे की औषधम, की औषधी वनस्पतीपासून तयार होतं आहे, सगळ्या ज्या काही तेव्हाच्या वनस्पतीपासून औषध तयार व्हायचं. तर औषधासारखं जेवण घ्यायला पाहिजे, हा त्यातला अर्थ आहे मूळ. आणि ते म्हणतात की हे जे काही आपण करतो आहे औषध किंवा जेवण किंवा अन्न हे पण मीच आहे, ते सांगतात इथे. आणि मग म्हणतात अहम मंत्रम, की मी जे काही हे जे ह्या यज्ञकर्मामध्ये जे काही मंत्र आहे, मंत्राचं उच्चारण होणार आहे किंवा मंत्राचा उपयोग होणार आहे ते मंत्र पण मीच आहे. थोडक्यात काय की इथे प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वराला बघायला पाहिजे. आपण बघा
ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम जेवायच्या आधी मंत्र म्हणतो. सेम, की तेच सगळं ब्रह्म आहे. अन्न ब्रह्म आहे, मी खातो हे ब्रह्म आहे, जे आत वैश्वानर अग्नीला मी जे काही अन्न देतो ते पण ब्रह्म आहे. सगळं ब्रह्म आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वराचं अधिष्ठान ठेवणं, प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वराचं स्मरण मनन ठेवणं हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून ते म्हणतात की इथे मी यज्ञ पण मी आहे, ते कर्म पण मी आहे, मी जे आहुती टाकतोय स्वतः पितरांना देणाऱ्या ज्या आहुती आहेत त्या पण मीच आहे, देवतांना देणाऱ्या आहुती त्या पण मीच आहे, ते अन्न देतो आहे ते पण मीच आहे, आज्य म्हणजे घृत किंवा जे आपण तूप देतो आपण ते आज्य जे आहे ते पण मीच आहे, जो अग्नी आहे तो अग्नी पण मीच आहे, आणि हुतम म्हणजे जी क्रिया आहे ही द्यायची, ऑफरिंग द्यायची, ही क्रिया पण मीच आहे. म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये भगवंत ह्या 2-4 श्लोकांमध्ये तेच सांगतायत की प्रत्येक गोष्टीमध्ये मी आहे. म्हणजे ईश्वर कुठे नाही आहे. बरेच वेळा कसं होतं ना आपलं की आपण चांगल्या गोष्टींमध्ये ईश्वर बघतो आणि खराब गोष्टींमध्ये ईश्वर बघत नाही. माणसामध्ये आपण ईश्वर बघतो आणि कॉक्रोचामध्ये आपण ईश्वर बघत नाही. हां, तर इथे प्रोसेस तीच आहे की तुम्ही जेव्हा ईश्वर बघायला सुरुवात करता तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही ईश्वराचं स्मरण मनन ठेवायला पाहिजे. आता तेच पुन्हा कंटिन्यू करतात पुढे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र मोंकार रुक्साम यजुरेवच. आणि हे अर्जुना, मीच या जगात सर्व जगाचा धाता म्हणजे धारण व पोषण करणारा आणि कर्माचे फल देणारा, तसेच पिता, माता व पितामह आहे. आणि जाणण्यायोग्य पवित्र ओंकार तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद मीच आहे. आता मग त्यांनी पूर्ण यज्ञाच्या बद्दलच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्यात सांगितलं की त्यात मलाच तुम्ही बघा. आता इथे म्हणतायत की मी पिता आहे, की ह्या पूर्ण जगाचा उत्पत्ती करता पिता मी आहे. की आपण याच्यापूर्वी बघितलं की भगवंतापासून ही सृष्टी तयार झालेली आहे. भगवंतच सृष्टी करताय, भगवंतच उपादान कारण आहे आणि भगवंतच निमित्त कारण आहे. त्या दृष्टीने भगवंत इथे म्हणतात मी पिता आहे. आणि काय, माता पण मीच आहे. कारण आपण बघितलं आहे बघा की ह्या मायेतनं जग निघालं आहे, प्रकृतीमधनं हे जग निघालेलं आहे. म्हणजे आपण बघितलं होतं की ईश्वर हा साक्षी आहे, तो काही करत नाही, तो फक्त निमित्त कारण आहे. आणि जे मटेरियल कारण आहे, उपादान कारण आहे, ती आहे प्रकृती. तर त्या प्रकृतीच्या रूपाने भगवंत म्हणतात की मीच ती प्रकृती आहे, मीच ती माता आहे. कारण त्या प्रकृतीच्या उदरातनंच हे पूर्ण ब्रह्मांड बाहेर आलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की मीच पिता आहे, मीच माता आहे आणि पितामह मीच आहे. आता पितामह म्हणजे आजोबा ज्याला म्हणतो आपण म्हणतो. तर इथे प्रश्न येऊ शकतो की मग जर भगवंत पिता असतील, मग भगवंताचे पिता अजून कोण असतील, मग त्यांचे पिता कोण असतील. तर ती शंका काढण्यासाठी भगवंत म्हणतात की पितामह पण मीच आहे. कारण मी कधीच जन्मलो नाही आणि मी कधीच गेलो नाही, अनादी आहे. आपण बघितलं की ईश्वर अनादी आहे. तर ते अनादी रूप दाखवायसाठी म्हणून इथे म्हणतात की पितामह पण मीच आहे. आणि मग म्हणतात की धाता, धाता म्हणजे कर्मफलदाता, की कर्माचं फळ देणारा. म्हणजे आपण माणूस जन्म घेणार की अजून कुठला 4 पायाच्या याच्यामध्ये जन्म घेणार की 2 पायांच्यामध्ये जन्म घेणार, की चांगलं सुख मिळणार की दुःख मिळणार, या प्रकारचं सगळं जे काही आपल्या कर्माचं जे स्टोअर आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला जन्म देणं किंवा सुख दुःख देणं जे काही आपल्याला मिळतं, ह्याचा देणारा दाता हा मीच आहे. म्हणजेच आता भगवंत स्वतःच्या इच्छेप्रमाणे काही करत नाही. भगवंत फक्त त्या ज्या काही कॉम्प्युटरमध्ये त्याच्यात दिलेलं आहे त्याप्रमाणे फक्त तो तुम्हाला त्याचं फळ देतो. तो स्वतःहून काहीच करत नाही, कारण तो साक्षी आहे. आपण बघितलं होतं मागे याचा की भगवंत म्हणतात ना की मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. पण मी या कशातच नाही आहे. म्हणजे जे काही आपण आज आहोत हे सगळं आपल्या कर्माचं फळ आहे, एवढं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून म्हणतात की मी फक्त कर्मफलदाता आहे. म्हणजे मी काही कोणावर अन्याय पण करत नाही आणि कोणावर मी कृपा पण करत नाही, त्या दृष्टीने. मग म्हणतात वेद्यम. वेद्यम म्हणजे ध्येय, की सगळं अल्टिमेट ध्येय जे आपलं जीवनाचं आहे किंवा उद्देश आहे, की
ते कोण आहे? भगवंत, ईश्वर. म्हणजेच वेद्य म्हणजे माझ्यामध्येच सगळी पूर्णत्व आहे. की मला जर तुम्ही येऊन भेटलात तर तुम्हाला पूर्णत्व तुमच्या जीवनामध्ये इथे मिळेल. पवित्रम, वेद्यम पवित्रम. आणि आपल्याला माहिती आहे की भगवंत हा आपल्या सगळे कर्मांचं शुद्ध करणार आहे. आपण म्हणतो की तो सगळं संचित कर्म आपले काढून टाकतो, प्रारब्धाचा क्षय तो करतो. म्हणजे पूर्णच त्या आपल्या कर्माचा तो क्षय करणार असल्यामुळे तो पवित्र आहे. आणि म्हणतो आता ओंकारम. आता ओंकार म्हणजे हे काय आहे ना, ओंकार हा म्हणजे कंडेन्स फॉर्म ऑफ वेद, म्हणजे वेदांचा कंडेन्स फॉर्म. आता वेद इतके आहेत तर वेदांना कंडेन्स करून गायत्री तयार झाली. म्हणजे प्रत्येक वेदातनं म्हणजे जे आपली गायत्री आहे, तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. तर हे तीन जे आहेत हे तिन्हीही ह्या काय म्हणतात ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद त्यातनं एक एक ऋचा घेतलेली आहे आणि ही घेऊन गायत्री मंत्र बनलेला आहे. तर गायत्री मंत्र 3 वेदांचं सार आहे. म्हणजे पूर्ण वेद हे या गायत्री मंत्रामध्ये आले. पुन्हा गायत्री कंडेन्स केल्यानंतर म्हणजे फक्त ओम, भू भुव स्व ह्या 3 व्याहृती फक्त राहिल्यात आणि त्याला पण कंडेन्स करून ओम झालं. म्हणजे आपण बघा ना की आपण सरबत करतो बघा, एकदम म्हणजे उन्हाळ्यात आपण सरबत करून ठेवतो. मग जेव्हा सगळ्यांना प्यायचं आहे तर मग सरबत टाकतो आपण, त्यातनं 1 लिटर पाणी टाकतो, तर डायल्यूट करतो. म्हणजे इतकं ते कॉन्सन्ट्रेटेड असतं सरबत की ते आपण तसं खाऊ शकत नाही, तर डायल्यूट करावं लागतं. तर ओम लक्षात ठेवा. थोडक्यात इथे सांगण्याचा उद्देश असा आहे की ओम हे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म ऑफ वेद आणि त्यात जर तुम्ही अजून मिक्स केलं, त्याला अजून डायल्यूट केलं तर काय, हे 4 वेद आहेत. तर कंडेन्स फॉर्म ऑफ वेद इथे आहेत ओंकार, म्हणून ते म्हणतात पवित्रम ओंकारम. या सगळ्या याच्यामध्ये वेद्यम पवित्रम ओंकार आणि ऋक् साम यजू, की हे सगळं हे 3 जे वेद आहेत ह्या 3 वेद पण मी आहे. म्हणजे ह्या कुठल्याच याच्यामध्ये मी असं नाही आहे की मी काही वेगळं आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी आहेच. इथेच ते भगवंत सांगतायत. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. आणि हे अर्जुना, गती म्हणजे प्राप्त करून घेण्यायोग्य स्थल, भरणपोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभांना पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण घेण्यास योग्य, प्रत्युपकाराची इच्छा न धरता हित करणारा, उत्पत्ती प्रलयरूप सर्वांचा आधार व निधान, अविनाशी कारण ही मीच आहे. आता इथे पुन्हा तोच विषय आहे इथे की ते म्हणतात की हे गतिर्भर्ता, गती म्हणजे कर्मफल. आपण सगळे काम जे काही करतो ते काही आपल्याला नुसतं एन्जॉयमेंटसाठी आपण कर्म करत नाही. आपण कर्म करतो ते काहीतरी रिझल्ट मिळण्यासाठी, म्हणून काहीतरी कर्मफल मिळावं म्हणून आपण रिझल्ट करतो. असंच काम करत नाही आपण. तर ते कर्मफल जे आहे ते कर्मफल पण मीच आहे. इथे गती म्हणजे कर्मफल, की जे काही आपण काम करतोय त्या कर्माचं जे काही रिझल्ट मिळतो ते कर्मफल मी आहे. आणि म्हणून ते इम्पॉर्टंट इथे समजायला पाहिजे की जर कर्मफल जर भगवान असतील तर कर्मामध्ये मला यश मिळू शकतं, कधी कधी कर्मामध्ये अपयश मिळू शकतं. तर यश अपयश हे ईश्वराचंच देणं आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण फक्त यश असलं की भगवंताची माझ्यावर कृपा आहे समजतो आणि अपयश कधी आलं तर म्हणतो की भगवंताची कृपा माझ्यावर नाही आहे. पण इथे जर कर्मफल दाता जर भगवंत असतील, भगवंत स्वतः सांगतात की कर्मफल मी आहे, म्हणजे गती तुमची सगळ्यांची गती मी आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही येतं, सिद्धी असिद्धी समभूत्व आपण बघितलं आहे गीतेमध्येच, की सिद्धी आणि असिद्धी यामध्ये सम बघा, किंवा सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जय, हे आपण बघितलं की सुख दुःख लाभ लाभ जय पराजय या सगळ्यामध्ये आपण भगवंताचं हात बघायला पाहिजे. हे फार इम्पॉर्टंट इथे सांगितलं की बरेच वेळा आपण चांगलं सुख मिळालं तर फक्त भगवंताचं आपल्यावर हे आहे, यश मिळालं तर भगवंताची कृपा आहे, काय भगवंताचं आमच्याकडे लक्षच नाही आहे, भगवंत माझे काहीच करत नाही आहे, असे बरेच वेळा आपल्या कॉमेंट्स असतात. म्हणून ते भगवंत म्हणतात की जे काही घ्या फक्त त्याच्यासाठी रेजिस्टन्स करू नका. प्रॉब्लेम आपला हा इथे आहे रेजिस्टन्स करायचा, की
जेव्हा हे बघा दोन हात मी जेव्हा असे हाताला हात घासेन तेव्हा बघा त्यात हीट तयार होते. तुम्ही कुठल्याही गोष्टीची रेजिस्टन्स केला की हीट तयार आलीच. आणि हीट आली म्हणजे डोक्याचं झालं ते सगळं गरम. पुन्हा स्ट्रेस स्ट्रेन ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. प्रॉब्लेम आपला इथे आहे की प्रत्येक गोष्टीची आपण रेजिस्ट करायला जातो की मीच का, माझ्यासोबतच का, मीच असं का, हां त्याचं असं झालं, माझं असं झालं नाही. या रेजिस्टन्समुळे आपण भगवंतापासून जे काही मिळायचं आहे, जे काही मिळालेलं शांतपणे उपभोगायचं आहे ते पण उपभोगू शकत नाही. ते पण निघून जातं सगळं. हां म्हणून ते म्हणतात की ही गती जी आहे, हां ही गती ही मीच आहे. म्हणून पाथ ऑफ लीस्ट रेजिस्टन्स, जितकं आपल्याला पाथ ऑफ लीस्ट रेजिस्टन्स ठेवता येईल तितकी तार गरम होणार नाही. बरेच वेळा तार गरम होते मग काय फ्यूज उडतो. आपला पण फ्यूज उडतो बरेच वेळा. हां तर फ्यूज उडण्याचं वाचायचं असलं काय करायला लागेल आपल्याला, रेजिस्टन्स कमी करायला पाहिजे, त्या तारेवर लोड कमी द्यायला पाहिजे. आणि कुठलं लोड देतो आपण, ह्याच आपल्या इच्छा आकांक्षा. हां ते सांगितलं ना मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं की मोघाशा मोघ कर्माण मोघ ज्ञान. काय सुंदर आहे गीतेचं एक म्हणजे एक एक प्रत्येक गोष्ट सांगितली आहे भाऊने तिथे की मोघ आशा मोघ ज्ञाना मोघ कर्मा, याच्या मागे धावत धावत आपण ती तार एवढी हे करतो, गरम करून टाकतो आणि मग म्हणतो की भगवंत आपल्यासाठी काही करत नाही आहे. तर इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की भगवंत आपल्याला जे काही देतं यश अपयश हे आपण त्याचं फळ म्हणून घ्यायला पाहिजे. आणि म्हणतात भरता, भरता म्हणजे कर्मफलदाता तर आहेच आणि सस्टेनर. म्हणजे मघा त्यांनी काय सांगितलं, गतीमध्ये कर्मफल मी आहे आणि आता भरता म्हणजे काय सांगतात, मी कर्मफल दाता पण आहे. तर दोघांमध्येही आता तुम्ही म्हणजे कर्मफल दाता पण तोच जर असेल आणि कर्मफल पण तोच असेल तर तुम्हाला कुठं जायला जागा आहे, आता कुठं जायला जागा नाही आहे. की कर्मफल देणारा पण तोच आहे आणि कर्मफल पण म्हणजे ॲक्च्युली ते फळ पण तोच आहे. म्हणजे माझ्या कर्माचं फळ पण तोच आहे आणि तोच कर्मफल दाता आहे. तर आपण जायला कुठं रस्ता आहे. म्हणून ते म्हणतात की मी गतीर भरता दोन्ही आहे. आणि प्रभू, प्रभू कारण जोपर्यंत जर कोणी इतका जर हे असं सर्वशक्तिमान असेल की जो तुमच्या पूर्ण कर्माचा अकाउंट ठेवतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला काय कर्मफल देतो, त्याच्यासाठी तुम्ही तो नक्कीच सर्व ज्ञानी असायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात की असा मी काय प्रभू आहे, मी सर्व जाणणारा आहे. आणि म्हणतात साक्षी. आता यावेळेस लक्षात ठेवायचं की पुन्हा तो साक्षी पण आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की पुन्हा नाही तो याला फेवर केलं त्याला फेवर करतोय असं नाही आहे. तेवढ्यात मी पुन्हा साक्षी आहे की तुम्ही माझ्या हा पण तुम्ही दोष लावू शकत नाही. मी गतीर भरता आहे, मी तुमचं कर्मफल देणारा आहे, सगळं आहे. पण या सगळ्यांमध्ये मी कुठेच नाही आहे, मी साक्षी आहे ते सांगतात. आणि निवास, निवास म्हणजे सगळ्यांचा काय म्हणतात त्याला आधार, सबस्ट्रॅटम. या सगळ्या विश्वाचा, या सगळ्या आपल्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल लाईफचा आणि या पूर्ण जगाचा आधार म्हणतात मी आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास आणि शरण. कारण शेल्टर, शेल्टर घेणं म्हणजे आपण की भगवंताला शरण जाणं. आता इथे अर्जुन त्यांना शरण गेला, इतका मोठा अर्जुन, इतका इतका त्या धनुर्विद्येत पारंगत, त्याचा स्वतःच्या शरीरावर मनावर कंट्रोल असणारा अर्जुन भगवंताला शेवटी जेव्हा प्रॉब्लेम आला तेव्हा तो शरण गेला आहे. म्हणून आपण बऱ्याच वेळा ना की काय आम्हाला कोणीच नाही आहे, भगवंत काय आमच्यावर कृपाच करत नाही आहे, हां आम्हाला माझ्यावर तो प्रेम करत नाही, माझ्यावर मला तो विचारत नाही. तर हे असं जेव्हा असेल ना तेव्हा आपण भगवंताचा आश्रय घ्यायला पाहिजे की भगवंत शेवटी शरण जाणार आहे आपल्याला. हे कोण मला विचारतं, कोण विचारत नाही, कोण प्रेम करतं, कोण प्रेम करत नाही, काही याला अर्थ नाही आहे. ते सगळं प्रेम फेक प्रेम आहे. त्या प्रेमाला काहीही अर्थ नाही. मी खूप कडक शब्द वापरतो आहे पण तसंच आहे अल्टिमेटली बघेल तर. उपनिषद म्हणत आहे, मी म्हणत नाही आहे. उपनिषद म्हणतं की तुमचं हे जे काही दिसतं आपल्याला, हे घेवाण जिथे जिथे आहे ते बाहेरून वाटत असेल पण ते सगळं, म्हणून त्याला म्हणतात प्रेय म्हटलेलं आहे. हां की प्रेय आणि श्रेय, तर ते सगळ्या गोष्टी काय म्हणतात त्याला तेवढ्यापुरत्या आहेत, तात्पुरत्या आहेत. म्हणून म्हणतात की शरण, खरं शरण घ्यायचं असेल तर तुम्ही मलाच यायला पाहिजे. आणि म्हणतात सुहृद, इथे सुहृद शब्द वापरला आहे. सुहृद आणि मित्र दोघांच्या मध्ये शब्दाचा अर्थ एकच. पण मित्र कोण असतो की जो माझ्या ओळखीचा आहे तो मित्र, त्याला मी मदत करतो.
म्हणजे तुम्ही माझ्या ओळखीचे आहे, मी तुमच्या ओळखीचे आहे, म्हणून आपण दोघांनी एकमेकाला मदत करू शकतो आपण. पण सुरुत काय आहे की जिथे ओळख असो की नसो, केवळ मदतीसाठी म्हणून मदत करणं. तिथे ओळखीचा नसेल तरी मदत करणं. तर भगवंत हा सुहृद आहे की इथे त्याचं कुठली पार्शालिटी नाही आहे कुठल्याही प्रकारची. आणि हा माझा आहे, यांनी मला काय आज छान लाडू करून प्रसाद दिला, त्यांनी काल माझ्यासाठी काही खूप काही छान कपडे मोठी 10,000 रुपये साडी मला दिली म्हणून माताजी त्याच्यावर खुश झाल्या, असं नाही आहे. तिथे गरीब असो श्रीमंत असो, हे सुहृद आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि बाकी इथे नंतर सांगितलं की प्रभव, की या सृष्टी स्थिती प्रलय ह्या सगळ्यांचं कारण मीच आहे, प्रभव. आणि निधानम, की सगळ्या आपल्या पूर्ण शरीर मन कर्म या सगळ्यांचं स्टोअर हाऊस. निधानम म्हणजे काय, स्टोअर हाऊस. की हा पूर्ण प्रकृतीचं स्टोअर हाऊस. आपण बघितलं आहे की जेव्हा लय होतो तेव्हा हे प्रकृती कुठे जातं, पुन्हा ईश्वरामध्ये लय पावते. तसंच आपण पण जेव्हा आपलं काय शरीर जातं तेव्हा आपल्या मनाचे सगळे संस्कार म्हणा किंवा कर्म म्हणा, हे सगळं कुठे असतं, ईश्वराजवळ जातं हे. तर म्हणून त्या म्हणतात निधानम, की मी पूर्ण स्टोअर हाऊस आहे सगळ्या सृष्टीचं. बीज अवस्थेमध्ये मी जेव्हा असतो तेव्हा ते स्टोअर हाऊस ते म्हणतात. आणि अव्यक्तम बीजम, की अनादी सृष्टीचं मी बीज आहे. या सगळ्या सृष्टी माझ्यातनंच प्रसव होते आणि माझ्यातच ती पूर्ण लीन होते, असं इथे भगवंत म्हणतात. तर ह्या 2-3 श्लोकांमध्ये आणि पुढच्या श्लोकामध्ये अजून 1-2 श्लोकांमध्ये भगवंत तेच सांगतात की प्रत्येक गोष्टीमध्ये, ह्या चराचरामध्ये जी काही गोष्ट आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मीच आहे, मला सोडून ही प्रकृती कुठेच नाही आहे, हेच त्यांना सांगायचं आहे. आज आपण इथेच थांबू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.